प्रतीक्षा सह्याद्री प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सध्या कोरोनाच्या संकटामध्ये भारत देश हा आर्थिक संकटाला सामोरं जातो आहे। ऐतिहासिक आर्थिक संकट सध्या भारतासारख्या देशावर कोसळलेलं आहे आणि अशातच आता सगळ्यांनाच दिलासा देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत आपल्याला माहिती देत आहेत, वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत आणि ते निर्णय आपल्या पुढ्यात मांडले जात आहेत। मात्र आता हे जे काही आर्थिक पॅकेज जाहीर केलं गेलं आहे त्याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे, जे काही सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत या उद्योग समूहांसाठी जे काही स्पेशली पॅकेज जाहीर केलं गेलं आहे त्याची रक्कम जरी निश्चित केली गेली नसली तरी देखील त्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि याचा एकंदरीत भारतीय जनतेला कशा पद्धतीने या पॅकेजचा फायदा होणार आहे। MSME मध्ये जे काही उत्पादक आणि सेवा देणारे घटक या 2 घटकांचा समावेश आहे, मात्र ट्रेडिंग सेक्टरला याचा फायदा होणार आहे का याविषयी बरेचसे प्रश्न तुम्हा आणि माझ्या मनामध्ये पडलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला सह्याद्री प्राईम टाइम मधून जाणून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी सहभागी झालेले आहेत CA असोसिएशनचे माजी अध्यक्ष यासह मर्चंट बँकेचे संचालक CA अजय मुथा यांसह आम्ही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे या दोघांशी आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। सह्याद्री प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत। मला सुरुवातीलाच तुमच्याकडून तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। जे काही आर्थिक पॅकेज जाहीर केलं गेलंय त्या आर्थिक पॅकेज बाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे? सुरुवातीला जाऊयात आपण अशोक सोनवणे यांच्याकडे। MSMEच्या बाबतीत जर विचार केला तर निश्चितच आर्थिक पॅकेज हे दिलासादायक आहे, कारण जर्जर झालेले उद्योग आणि त्यात कोरोनाचं संकट यामधनं कोणत्या ना कोणत्या प्रकारे उभं राहण्याची संधी यातनं मिळणार आहे। फक्त आता त्या पॅकेजची डिटेल्स किंवा आमच्या ज्या अपेक्षा त्या परिपूर्ण आहेत की नाही तो एक विचाराचा मुद्दा आहे। MSMEच्या बाबतीत जर विचार केला तर या पॅकेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या आता उभारी देणारे पण आहे, परंतु याही पेक्षा चांगल्या प्रकारे अजून काही करता येण्यासारखं होतं आणखी ज्याची गरज पण आहे की जे मुद्दे विचारात घेतले गेलेले नाहीत तर त्यांचाही विचार होणं गरजेचं होतं। पण एकंदरीत पॅकेज निश्चितच दिलासादायक आहे। MSMEला यातनं निश्चित फायदा होणार आहे। निश्चितच। CA अजय मुथा त्यांना काय वाटतंय सर, तुम्हाला काय वाटतं या पॅकेज बद्दल? ॲक्च्युली हे पॅकेज मोस्ट अवेटेड होतं। बऱ्याच दिवसापासून याची प्रतीक्षा होती, चर्चेतही होतं की हे पॅकेज देणं गरजेचं आहे, कारण की भारताची इकॉनॉमीला जर परत बूस्ट द्यायचं असेल, कोरोनाचं जे संकट आलंय त्यासाठी हे पॅकेज अतिशय महत्त्वाचं होतं आणि हे पॅकेज नक्कीच भारतीय इकॉनॉमीला चांगलं पाठबळ देण्याचं ठरणार आहे। तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला, मात्र सर आता हे पॅकेजचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जे काही आत्तापर्यंत पॅकेज जाहीर केले गेलेत त्याचं इन्क्लूड या पॅकेजमध्ये केलं गेलं आहे। त्याच्यामुळे आता जे काही पॅकेज बाहेर येणार आहे ती रक्कम किती असणार आहे आणि कशा पद्धतीनं ते डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे हा खूप मोठा प्रश्न आहे। त्यावर अजय मुथा सर काय सांगाल? ॲक्च्युली हे पॅकेजचं जे डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच आजही बऱ्याचशा गोष्टी अनुत्तरित आहेत की हे पॅकेज ते उभारणार कसं, नंतर हे पॅकेज थेट जे काही इंडस्ट्री आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं। आज जे इंडस्ट्रीला बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याच्या जे काही अडचणी आहेत, तसेच नोकरशहांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याला हे त्याच्यातून मार्ग कसं काढत हा पॅकेज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल याच्याबद्दल अर्थमंत्री साहेबांनी अजून नक्कीच त्याच्यावर काही खुलासा केलेला नाही। परंतु MSME साठी जे काही पॅकेज त्यांनी डिक्लेअर केलंय त्याच्या मागे नक्कीच चांगला थॉट प्रोसेस आहे। वेगवेगळ्या दृष्टीतून वेगवेगळ्या अँगलमधून त्यांनी MSME पर्यंत पैसा पोहोचवणं गरजेचं होतं ते त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे। तुम्ही जे काही सांगितलं की हा पॅकेज उभारी देणारा ठरणार आहे, मात्र आता बाकीचे जे काही आपण लिक्विडिटी किंवा आत्तापर्यंत दिलेलं पॅकेज 1,70,00,000 जे काही पॅकेज दिलं गेलं या सगळ्याचा जर एकंदरीत विचार केला तर आता MSMEच्या हातामध्ये किती रक्कम पडणार आहे किंवा त्यांच्या पदरी किती रक्कम पडणार आहे याबाबत काही निश्चित सांगितलं गेलं नाही, मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का या रकमेमधनं जी काही रक्कम उरणार आहे? बरोबर आहे। ॲक्च्युली त्यांनी डायरेक्ट अमाऊंट तशी डिक्लेअर केलेली नाही, त्यांनी MSME साठी काही ठळक 5-6 गोष्टी या पॅकेजमधून दिल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोलॅटरल फ्री गॅरंटीड लोन MSME साठी दिले 3 लाख कोटी रुपयाचं। त्याच्यासाठी त्यांनी कंडिशन्स टाकल्या आहेत। त्या कंडिशनमध्ये 29 फेब्रुवारी 2020 ला ज्या उद्योगांचा टर्नओव्हर 100 कोटीच्या आत आहे आणि ज्यांच्याकडे 25 कोटी रुपयापर्यंतचं जर कर्ज असेल आणि ती अकाउंट जर स्टँडर्ड असतील
बँकेमध्ये Yes. तर त्यांना त्यांच्या लोन अमाऊंट पर्यंत 20% लोन त्यांना हे प्रत्येक MSME ला ते देणार आहेत. हम्म. यामध्ये त्यांनी त्यासाठी 4 वर्षाचा अवधी दिलाय, हम्म. 1 वर्षाचा मॉनिटरियम दिलाय. त्या मॉनिटरियम पिरियडमध्ये सर्व उद्योगांना फक्त व्याज हे बँकेला भरायचं आहे आणि त्यानंतर जे राहिलेले 3 वर्ष आहेत त्याच्यामध्ये प्रिन्सिपल रिपेमेंट करायचं आहे. हम्म. म्हणजे लिक्विडिटी हा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. हम्म. हे झालं जे युनिट स्टँडर्ड्स आहेत. आता बरीचशी परिस्थिती अशी आहे, इकॉनॉमीला बऱ्याचशे अडचणी आहेत, तर काही स्ट्रेस्ड अकाउंट आहेत. स्ट्रेस्ड अकाउंट म्हणजे काही अकाउंट NPA आहेत. ते NPA होण्याची काही महत्त्वाची कारणं अशी असू शकतात की ज्यामध्ये त्या युनिटचा डिमांड कमी झाला, त्याचं मार्केटमध्ये डिमांड कमी झालं किंवा त्याची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उधारी झाली, त्यामुळे ते अकाउंट बँकेला त्यांचे कर्ज वेळेवर देऊ शकले नाही, त्यामुळे त्याला आम्ही स्ट्रेस्ड ॲसेट असं म्हणतो. त्यासाठी त्यांनी 20,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. ही गोष्ट खरोखर चांगली आहे. याच्यामध्ये त्यांनी जे NPA परफॉर्मिंग NPA म्हणजे जे युनिट NPA आहेत परंतु ते युनिट चांगले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक नवीन कन्सेप्ट आणली आहे, सबऑर्डिनेट डेप्ट. सबऑर्डिनेट डेप्ट म्हणजे हे एक प्रकारचं एक अनसेक्युअर्ड लोन त्या युनिटला दिलं जाईल आणि हे अनसेक्युअर्ड लोनची गॅरंटी सरकारची आहे. इनडायरेक्टली एक इक्विटी आहे. डेप्ट म्हणजे इक्विटी पण नाही, डेप्टच आहे, पण त्याच्यामध्ये हे अनसेक्युअर्ड लोन आहे. आणि जेव्हा जर समजा ते NPA युनिट उद्या परफॉर्म नाही करू शकलं, उद्या ती कंपनी किंवा ते युनिट बंद पडलं, लिक्विडेट झालं, इन्सॉल्वंट झालं, तर सगळ्या त्याच्या ॲसेट विकून सगळ्यात आधी बँकेचं कर्ज, मग क्रेडिटरचं कर्ज आणि सगळ्यात शेवटी हे जे सबऑर्डिनेट डेप्ट म्हणून जी कन्सेप्ट त्यांनी 20,000 कोटी रुपयाची आणली आहे त्यासाठी ते वापरलं जाईल अशी त्याच्यामध्ये कल्पना आहे. ही कल्पना खरोखर चांगली आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या उद्योगांना याच्यातून फायदा होईल. ओके. अजय मुथा, तुमच्याकडे मी पुन्हा येईल. अशोक सोनवणे सरांसाठी माझा प्रश्न आहे, ज्या काही तुम्ही मागण्या केल्या की इतर देशांप्रमाणे आपल्या देशात देखील जे काही लघु उद्योग वगैरे आहेत, व्यावसायिक जे आहेत, त्यांना आता वेतनाचा प्रश्न आहे, कर्मचाऱ्यांना वेतन द्यायचे, वीज बिल आहे, या सगळ्या मागण्या यातून पूर्ण होणार आहेत का? तुम्हाला काय वाटतं? कारण तुमच्या पदरात जी काही रक्कम पडणार आहे त्या रकमेतून या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत का? आता जर आपण पॅकेज म्हटलं तर मी म्हणेल हे पॅकेज म्हणण्यापेक्षा हे ॲडिशनल लोन आहे. लायबिलिटीज फक्त आमच्यावरती क्रिएट केली जाते. पॅकेज किंवा आपण जी उभारी देण्यासाठी मदत म्हणतो त्या प्रकारचा याच्यामध्ये काही उल्लेख नाही. जसं आपण आता म्हटलं की वीज बिल आहे. आज आमचे उद्योग आता करोनाचं लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून उद्योग बंद आहेत. निश्चित. परंतु वीज बिलाची जी मिनिमम चार्जेस वगैरे आहेत, कनेक्टेड लोड असतो आणि त्याचे जे काही रेट्स असतात त्यात कुठेही आम्हाला त्यात शिथिलता दिलेली नाहीये. तर उद्योजकांची आमची अशी मागणी आहे की हे जे मिनिमम चार्जेस आहेत, आमचं कंझ्युम झालेले इलेक्ट्रिक बिल सोडून द्या, परंतु बाकी जे स्थिर चार्जेस आहेत ते सगळे माफ करायला पाहिजेत. बाकीच्या देशांनी केलेलं आहे. आता काल परवाच बातमी वाचली, फ्रान्समध्ये हा कन्सेप्ट राबवलेला आहे. त्याचप्रमाणे जे गव्हर्नमेंटने आम्हाला कंपल्शन केलेलं आहे की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कर्मचाऱ्यांचा आपण पूर्ण पगार द्यायचा आहे. आज आपण कोणताही बिझनेस पाहतो, उत्पन्न असेल तरच आपण ते एक्सपेन्सेस करू शकतो. आज कर्मचाऱ्यांचाच पगाराच्या ऐवजी मी तर म्हणेल त्या व्यावसायिकाला किंवा त्या इंडस्ट्रियलिस्टला त्याला स्वतःचं घर चालवण्यासाठी सुद्धा तो पगारच आहे. तर या सगळ्याचा विचार करून गव्हर्नमेंटने यावरती काहीतरी विचार करायला पाहिजे होता. पॅकेजच्या स्वरूपामध्ये पॅकेज पुरेसं नसणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे पॅकेजचा फोकस बरोबर नाही. पॅकेज याचा अर्थ काय, जर माझी इंडस्ट्री आता अडचणीत आहे, आता की जशी करोनामुळे झालेली आहे, मी पर्यायाने बँकेकडेच गेलो असतो, बँकेकडनं माझं जे लोन आहे लोन रिवायवल करून घेतलं असतं किंवा लोन वाढवून घेण्याचा प्रयत्न केला असता. तेच गव्हर्नमेंटने केलेलं आहे. फक्त आम्हाला कोलॅटरल किंवा काही सिक्युरिटी न देता ऍडिशनल लोन दिलेलं आहे. बाकी ऍज अ पॅकेज नथिंग. म्हणजे ते तुम्हाला कधीतरी त्याचा परतावा द्यायचाच आहे. परतावा द्यायचाच आहे, त्यावरती व्याज द्यायचं आहे. आणि पुन्हा माझं असंही म्हणणं आहे की ह्या काळामध्ये कंपन्या लॉकडाऊन असताना आम्ही परफॉर्म करत नाही, कम्प्लीट बंद आहे, परंतु आमचं व्याज चालू आहे. तर यावर सुद्धा गव्हर्नमेंटने काहीतरी विचार करायला पाहिजे. कारण पॅकेज कशाला म्हणतो आपण की ज्या काळामध्ये आम्ही स्थिर बसलेलो आहोत आणि हे एक्सपेन्सेस तर चालू आहे, अर्निंग तर नाहीच आहे, परंतु हे एक्सपेन्सेस चालूच आहेत. तर यासाठी गव्हर्नमेंटनं काहीतरी मदत करायला पाहिजे होती. अजय मुथा सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. MSME ची जी काही व्याख्या आहे त्याच्यामध्ये प्रोडक्शन आणि सर्व्हिसेस हे 2 घटक इन्क्लूड आहेत. मात्र जर आपण ट्रेडिंग सेक्टरचा विचार केला तर हा घटक यामध्ये इन्क्लूड नाही आहे. म्हणजे मग आता असा विचार करायचा का की फक्त या 2च घटकांना त्याचा फायदा होणार आहे आणि जो काही ट्रेडिंग सेक्टरमध्ये येणारा जो खूप मोठा घटक आहे त्याला याचा फायदा होणार नाही? कारण खूप सगळ्यांच्या मनामध्ये आता हा संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमका हे आर्थिक पॅकेज फक्त उत्पादक आणि सेवा देणाऱ्यांसाठीच आहे की ट्रेडिंग सेक्टरला देखील यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे?
ऍक्च्युली सरकारने हे पॅकेज देताना MSME ची डेफिनेशन बदलली आहे. हा, ती MSME डेफिनेशन बदलली गेली, मात्र ती डेफिनेशन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर या दोन्हीच याच्यामध्ये बदल केला गेला. मात्र त्यांनी असं स्पष्ट कुठे उल्लेख नाही केला की ट्रेडिंग वगैरे, कारण आणि काही सीएनी देखील याबाबत नितीन गडकरी साहेब असतील किंवा निर्मला सीतारामन यांना मेलद्वारे कळवलं आहे, सुचवलं आहे की यामध्ये अशा पद्धतीनं बदल केला जावा. काय वाटतं? ऍक्च्युली जे बदल सुचवलेले आहेत तो एक वेगळा भाग आहे, परंतु सरकारचं आपण आधी हे समजून घेऊ की सरकारने MSME ची डेफिनेशन आता का बदलली. निश्चित. ऍक्च्युली MSME ऍक्ट आलाय 2006 मध्ये. अच्छा. डेफिनेशन बदलासाठी बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा होता. नक्कीच. आता त्यांनी काय केलंय की टर्नओव्हर ही एक ऍडिशनल फॅक्टर याच्यामध्ये लावलाय. याचा मेन उद्देश असा आहे सरकारचा की ह्या ज्या काही स्कीम्स आहेत, सरकारच्या स्कीम्स असो किंवा बाकीच्या काही गोष्टी असतो, त्याचा मॅक्सिमम लोकांना बेनिफिट मिळावा याच्यासाठी त्यांनी टर्नओव्हर क्रायटेरिया आणली आहे आणि इन्व्हेस्टमेंटची लिमिट सुद्धा वाढवली आहे. आता 1 करोड पर्यंत आणि 5 करोड पर्यंतचे जे काही टर्नओव्हर आहेत त्यांना त्यांनी मायक्रो युनिट म्हणून संबोधलंय. त्यानंतर 10 करोड 50 करोडला स्मॉल आणि 20 करोड आणि 100 करोडला त्यांनी मीडियम yes. स्केल इंडस्ट्री म्हणून त्यांनी संबोधलंय. तर याच्या मागे इंटेन्शन काय होतं सरकारचं की बुवा हे करण्यामागे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. आता त्याच्यामध्ये त्यांनी असं इंटरप्रिटेशन या डेफिनेशनचं असं निघतंय की समजा एखादा उद्योजक आहे, त्यांनी जर प्लांट अँड मशिनरीमध्ये 15 कोटी रुपयाची समजा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा जर टर्नओव्हर 4 कोटी रुपये झाला तर तो मायक्रो म्हणूनच संबोधला जाईल. तो त्याच्या इन्व्हेस्टमेंट क्रायटेरियामध्ये स्मॉल इंडस्ट्रीमध्ये नाही जाणार. त्यामुळे सरकारचे जे काही मायक्रो युनिटसाठी जे काही बेनिफिट्स आहेत, मग सबसिडी असो किंवा बाकीचे काही घटक असतील, ते त्याच्याकडे जास्तीत जास्त पोहोचावेत म्हणून त्यांनी त्याप्रमाणे तो चेंज केला आहे. आणि याच्या मागे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही ही डेफिनेशन करताना आज आपल्याला ग्लोबल कॉम्पिटिशन आहे. आपल्याला आज ज्या पद्धतीने इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारताची इकॉनॉमी आज आपण मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी, आपल्याला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन करताना आमच्या CAचं सुद्धा असं मत होतं की जी ही लिमिट आहे ती टर्नओव्हर लिमिट जी होती ती 75 करोड 200 करोड पर्यंत घेऊन जावी, म्हणजे त्याच्यामध्ये अजून जास्त लोकांना त्याच्यामध्ये फायदा झाला असता. असेच या पद्धतीचंच रिप्रेझेंटेशन गडकरी साहेबांना आणि फायनान्स मिनिस्टर साहेबांना दिलंय. आता हे करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मगाशी आपलं चर्चा झाली की लिक्विडिटी मार्केटमध्ये यावी. आता हे जे पॅकेज देण्याचं इंटेन्शन काय की लिक्विडिटी, पैसा हा सर्व इकॉनॉमीचं ब्लड आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये पैसा येत नाही तोपर्यंत इकॉनॉमी रोटेट होऊ शकत नाही. कसं असतं की समजा एखादं युनिट आहे, त्या युनिटला आज काही 20% त्याचं लोन ॲडिशनल लोन त्याला मिळालं. ते लोन आल्यामुळे उद्या ते युनिट काय करेल की त्यांचे जे काही क्रेडिटर्स आहेत त्यांना ते पेमेंट देईल. तो क्रेडिटर त्याचे जे क्रेडिटर्स आहेत त्यांना पेमेंट देईल. तो क्रेडिटर म्हणजे असं तोच पैसा 3दा 4दा फिरेल. त्या उद्योगाचं लोन कमी झालं, जे देणं होतं ते कमी झालं, त्या क्रेडिटरचं देणं कमी झालं, पुढच्या क्रेडिटरचं देणं कमी झालं, तो बँकेत गेला, मग तो फिरून पैसा परत बँकेत येतो. ह्यामुळे जे काही लिक्विडिटी मार्केटमध्ये येते आणि त्यामुळे प्रत्येक उद्योगाला त्याचा बेनिफिट होतो. आता जरी ट्रेडिंग सेंटर डायरेक्टली या विषयामध्ये नसला तर प्रत्येक उद्योगाचा रॉ मटेरियल हा कुठल्या तरी ट्रेडरकडूनच येतो आणि त्यांनी बनवलेला माल परत कुठल्या तरी ट्रेडरकडे जातो. ट्रेडर शिवाय ही इकॉनॉमी चालूच शकत नाही. परंतु मॅन्युफॅक्चरर हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. जोपर्यंत तो माल बनवत नाही किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीने जोपर्यंत काही सोय सुविधा दिल्या जात नाही, त्याला प्राधान्य दिलं जात नाही, तोपर्यंत इकॉनॉमी रोटेट होऊ शकणार नाही. माझा प्रश्न असा आहे, उत्पादक महत्त्वाचा घटक आहेच, मात्र उत्पादकाकडून ज्यांच्याकडे माल सप्लाय होतो ते ट्रेडिंग घटक देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. लॉकडाऊनचा फटका देखील त्यांना बसलेला आहे. इतक्या दिवस त्यांची दुकाने, त्यांची व्यवसाय देखील ठप्प होते, तर यांना देखील यामध्ये इन्क्लूड केलं जावं अशी मागणी आहे. तर त्यावर काय वाटते तुम्हाला? म्हणजे करणं गरजेचं आहे की त्याचा परिणाम यांच्याकडे जी काही रक्कम येणार आहे त्याच्यावर होईल? त्याच्यामुळे नक्कीच करणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यातून त्यांनी त्या ट्रेडिंग सेंटरला डायरेक्टली नाही इनडायरेक्टली त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलंय. आज प्रत्येक इंडस्ट्री त्याचं जे काही पेमेंट करेल ते त्याच्या क्रेडिटर्सला जाईल आणि तो पैसा परत मार्केटमध्ये येऊन रोटेट होईल. नो डाऊट याच्यामध्ये ट्रेडिंग कन्सर्नचा सुद्धा यांनी विचार करून ट्रेडिंग कन्सर्नला सुद्धा इन्व्हॉल्व करून त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे. आज त्यात सुद्धा पूर्ण 100% 20 लाख कोटी रुपयाचं डिक्लेरेशन झालेलं नाही. अजूनही काही लाख कोटी रुपये बाकी आहेत. तर त्यामध्ये काही ट्रेडिंग सेक्टरला ते काही देतात का, यासाठी नक्कीच सगळ्यांना कुतूहलाचा विषय आहे. निश्चितच आपण आशा व्यक्त करूयात. अशोक सोनवणे सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? माझ्या मते
जसं मुत्ता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ट्रेडर्सचा रोल हा वेगळा आहे. मॅन्युफॅक्चररवरती त्या कंपनीचा सेटअप, त्या कंपनीचे कामगार, रॉ मटेरियल, प्रत्येक गोष्टीला तिथं, कारण हा सेटअप पुटअप करायलाच खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप प्रमाणावर असते आणि त्याचप्रमाणे रेग्युलर बिझनेस करण्यासाठी पुन्हा वर्किंग कॅपिटल. ट्रेडिंग ही कम्प्लीट वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. ट्रेडिंग यामध्ये जर आपण इन्क्लूड केलं तर ते म्हणजे डायरेक्टली MSME साठी थोडं तिथे कदाचित त्रासदायक पण होऊ शकतं. कारण ट्रेडर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. एक उद्योजक असेल तर त्याचे 4 ट्रेडर्सचे संबंध असतात. एक उद्योजक असेल तर त्याचे 4 डिस्ट्रीब्युटर्स असू शकतात. आणि मग हे जे पॅकेजमध्ये जर दोघांना कंबाईन पॅकेज दिलं गेलं तर ज्या घटकाला ऍक्च्युली याची गरज आहे की MSME, त्यांना निश्चितच त्याचा लाभ पुरेपूर मिळणार नाही. आणि याही व्यतिरिक्त ट्रेडर्सचा रोल हा कमी प्रमाणात, ट्रेडर्सचं मेन इन्व्हेस्टमेंट असते हे वर्किंग कॅपिटल, जो काही स्टॉक असेल तो, त्याच्यामध्ये त्याचा हे ओव्हरहेड्स नसतात की मशिनरी टाकलेली आहे, मशिनरीचं व्याज चालू आहे, मशिनरीचं मेंटेनन्स चालू आहे रेग्युलर, जरी मशिनरी बंद असली तरी त्याला खर्च चालू असतात. तर हे सगळे खर्च त्यांना नसतात. त्यामुळे तो सेक्टर कम्प्लीट वेगळ्या प्रकारे त्यांची नीड लक्षात घेऊन त्यांना वेगळ्या प्रकारचं पॅकेज देणं गरजेचं आहे. MSME मध्ये त्यांना क्लब करून याही सेक्टरला डिस्टर्ब करण्यात काही पॉईंट राहणार नाही असं मला वाटतं. मोदीजींनी त्यांच्या भाषणामध्ये एक वाक्य वापरलं, अब लोकल के लिए वोकल होना चाहिए. तर आता जे काही मोठं संकट कोसळलं आहे त्यामुळे बाहेरून जी काही आपल्याकडे आयात केली जाणार आहे ती बऱ्यापैकी बंद होणार आहे. इथलं भारतात प्रोडक्शन वाढावं यासाठी या उद्देशानं केलेलं हे जे वाक्य आहे त्याकडे आता इथल्या नागरिकांनी कशा पद्धतीनं पाहायचं आहे, इथल्या व्यावसायिकांनी कशा पद्धतीनं पाहायचं आहे? अशोक सोनवणे सर, काय सांगाल? माझ्या मते मोदीजींनी जे म्हटलंय ते खरोखरच अगदी म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि आपल्या दृष्टीने ती एक मोठी संधी आहे. करोनाच्या माध्यमातून जागतिक लेव्हलला जे चायनाचा प्रॉब्लेम झालेला आहे, चायनावरती सगळे देश जे एक वेगळ्या दृष्टीने पाहतायत आणि चायनाने ज्या प्रकारे जागतिक मार्केट कॅप्चर केलेलं आहे, तर हे सगळे पाहता चायनाचं हे मार्केट जवळपास संपणार आहे. चायना हा मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे. चायना ही काही स्वतःच्या कंपन्या तिथे नाहीयेत, बाहेरच्या कंट्रीजच्या कंपन्या तिथे की ज्या चांगल्या चांगल्या जर्मनी वगैरे, जापान वगैरे की ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत, त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग बेस तिथे आहे आणि ते सगळे आपल्या देशामध्ये निश्चितच येण्यासाठी उत्सुक पण आहेत. आणि या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. परंतु नुसता फायदा घेणं म्हणजे आपल्या लोकांवरती किंवा आपल्या उद्योजकांवरती अवलंबून नाहीये. त्यासाठी तसं वातावरण करण्याची गरज आहे. गव्हर्नमेंट लेवलला यावरती खूप मोठे बदल करण्याची गरज आहे. सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो कायदे, आपले जे लेबर लॉज आहेत ते लेबर लॉज इतके आपले स्ट्रिंजंट आहेत की बाकीच्या बाहेरच्या कंपन्या ह्या प्रकारच्या वातावरणामध्ये काम करू शकत नाही. आपल्याकडे अतिलोकशाही आहे आणि कोणत्याही व्यावसायिकाचा हा दृष्टिकोनच असला पाहिजे आणि असतो की काम करा आणि पैसे घ्या. तुम्हाला प्रोटेक्शन वगैरे ह्या गोष्टी निश्चितच पाहिजे, त्या असणार आहे. परंतु आजची परिस्थिती इंडियामध्ये असं आहे की चांगली स्किल्ड लोक मिळत नाही. त्यांना रिटेन करण्यासाठी कंपन्या उलट प्रबोधन देतात, त्यांना उलट रिटेन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतात आणि तिथे अशा प्रकारचे कायदे आणून त्यांची वर्किंग इफिशियन्सी, मला वाटतं, कारण त्यांचंही माइंडसेट बदलतं, ज्याच्यामध्ये स्किल आहे त्याचं माइंडसेट बदलतं की असा कायदा आहे, मग तो त्या कायद्याचा आधार घेऊन वागण्याचा प्रयत्न करतो. तो त्याचं स्किल दाखवून त्या कंपनीमध्ये आपली जागा चांगल्या प्रकारे कशी सिक्युअर करता येईल किंवा आपला फायदा कसा करून घेता येईल तो पाहत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी ही एक कामगारांची वेगळी मनोवृत्ती तयार झालेली आहे. आज आपण म्हणतो चायनामध्ये स्वस्त आहे, चायनामध्ये स्वस्त आहे याचा अर्थ तिथलं लेबर स्वस्त नाहीये. आपल्याकडचे लेबर आणि तिथल्या लेबरचे जर वेजेस काढले तर आपल्यापेक्षा 3 पट वेजेस त्यांचे. मग आता इथल्या व्यावसायिकांनी याच्याकडे संधी म्हणून पाहायचं का? निश्चित ही तर खूप मोठी संधी आहे आणि या संधीचा निश्चित आपल्या व्यावसायिकांनी लाभ घेतला पाहिजे आणि त्या प्रकारे जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळाला तर निश्चितच आपले व्यावसायिक यामध्ये सक्सेसफुल होतील पण, लाभ घेतील पण आणि जागतिक लेवलवरती आपल्या देशाचं खूप नाव उज्ज्वल होईल. मी आता अजय मुथ्थांकडे येते. सर, मेक इन इंडियाचीच ही पुनरावृत्ती आहे का? काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच, कारण की ज्या दृष्टीने मोदी साहेबांनी मेक इन इंडिया चालू केलं आणि आत्ता काल त्यांनी जे काही दिलं, आता खूप महत्त्वाचा मुद्दा आणि खूप योग्य मुद्दा सोनवणे साहेबांनी मांडला. ॲक्च्युली पंतप्रधान साहेबांनी आत्ता इनडायरेक्टली इंडस्ट्रीला चॅलेंज दिलं आहे आणि त्याच्याबरोबर तिथे रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आली आहे.
आज जे काही आहे, आज सगळं आपलं जे काही इम्पोर्ट्स आहेत ते मॅक्सिमम चायनामधून आहेत. आज आपले लाईफ सेव्हिंग ड्रग्ज जवळजवळ 90% लाईफ सेव्हिंग ड्रग्ज हे चायनामधून येतात. 75% रॉ मटेरियल मेडिसिनचं चायनामधून येत आहे. येस. नंतर जे काही इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आहेत ते 60%, टॉय मार्केट 90%, सायकल मार्केट 50%, असे विविध उद्योग हे चायनामधून येत आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भर व्हा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाहेरच्या लोकांकडून माल घेऊ नका, परंतु तुम्ही तेवढे कॉम्पिटिटिव्ह व्हा आणि आत्मनिर्भर किंवा सेल्फ रिलायन्स हे काही गोष्टी ज्या संज्ञा ज्या त्यांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये मांडल्या, त्याच्या मागे नक्कीच मेक इन इंडियाचं जे काही आहे आणि ग्लोबल मागच्या 6 वर्षापासून जर आपण पाहिलं की मेक इन इंडियाचा नारा वेळोवेळी लगावला जातो आहे, मात्र या नाऱ्यामधून काही आपल्याला आतापर्यंत म्हणजे फायदा झालाय किंवा यातून काही असं समोर आलंय की खरंच ही मेक इन इंडियाची जी काही कन्सेप्ट आहे ती सफल होती असं कधी वाटलं नाही, तर यावर तुम्हाला काय वाटतंय? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेक इन इंडिया करताना ते बरेचसे फॅक्टर्स त्यामध्ये आहेत. एक म्हणजे टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन, त्यानंतर लेबर फॅक्टर जो आहे, जसं सोनवणे साहेबांनी सांगितलं की आज सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स लेबरचे आहेत की चायनापेक्षा आपण कमी वेज रेट देतोय, तरी पण आज आपल्याकडे जे काही कायदे आहेत, आज भारत सरकारने कालचं जे काही हे लॉकडाऊनमध्ये 44 वेगवेगळे लेबरचे जे कायदे आहेत ते 4 कोडमध्ये रूपांतरित करतायत. लेबर ऍक्ट ते रिफॉर्म करतायत, लँड ऍक्ट ते रिफॉर्म करतायत आणि ॲग्रिकल्चरल मार्केटचं जे काही ऍक्ट्स आहेत ते सुद्धा ते रिफॉर्म करतायत. तर याची सगळी सांगड घालून त्यांना नक्कीच मेक इन इंडियाला जे काही प्राधान्य द्यायचं आहे, त्यासाठी सगळ्यात मोठा अडसर जो होता तो कायद्याचा एक आहे. जे काही मोठे अडसर आहेत त्यामधून या मेक इन इंडियासाठी नक्कीच त्यासाठी ते स्टेप्स घेत आहेत. 6 वर्षांपासून हा नारा आहे, पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये ग्रोथ झालेलं नाही. या मेक इन गोष्टीची इंडियाचा नारा देताना सरकार कुठेतरी उपाययोजना करताना किंवा त्याचं प्लॅनिंग करताना कमी पडलं असं वाटतंय का? प्लॅनिंग करताना कमी पडलं असं सांगण्यापेक्षा काही इनहेरंट आपल्याकडे आज बऱ्याच वर्षापासूनच्या काही प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे लायसन्स राज होतं किंवा जे काही क्लिष्ट कायदे आहेत, आज एका इंडस्ट्रीला जर बिझनेस चालू करायचं तर त्याला सरकारच्या विशिष्ट विविध कायद्यांच्या याच्यामध्ये त्याची खूप मोठी एनर्जी आणि कॉस्ट इन्व्हॉल्व असते. तर ते कमी केल्याशिवाय मेक इन इंडिया किंवा बाकीचा इंडस्ट्रियल ग्रोथ होणं इतकं सहज नाही, असं एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझं मत आहे. मग आत्मनिर्भर भारत हा नारा पण अशाच पद्धतीनं पुढे जाणार आहे की? नक्कीच आत्मनिर्भर भारतचा नाराचा बेसच तो आहे की त्यांना इंडियन इंडस्ट्रीला मोठ्या प्रकारे, कारण 5 ट्रिलियन इकॉनॉमी हा सुद्धा त्याच्या मागचा दुसरा उद्देश होता, परंतु आज 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा कुठेही नारा किंवा मागच्या 5ही भाषणामध्ये त्याचं आलं नाही, कारण की आता आहे तीच इकॉनॉमी परत रोड मॅपवर येणं गरजेचं आहे. आता जे काही इकॉनॉमिक पॅकेज भारताने दिलंय ते इकॉनॉमिक पॅकेज पाकिस्तानचं जेवढं काही GDP आहे त्याच्या जवळजवळ 80-83% पॅकेज भारताने दिलंय. तर त्याच्या मागे उद्देश, पाकिस्तानाचं GDP टोटल 24 लाख कोटी रुपयाचं आहे आणि कालचा पॅकेज आपला जवळजवळ 20 लाख कोटी रुपयाचा आहे. तर मेक इन इंडियासाठी हे नक्कीच सगळ्या गोष्टी त्यासाठी पाठबळ देणार आहेत. मग माझा मुद्दा असा आहे की मेक इन इंडिया सारखंच आत्मनिर्भर भारताचं देखील होऊ शकतं का? जर त्यासाठी काही निर्णय आणखी घेणं गरजेचं आहे का? नक्कीच आत्मनिर्भर भारत होण्याकरता सुरुवातीला जे इंडस्ट्री समोरचे जे प्रॉब्लेम्स होते, आता बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन आल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी आली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच इंडस्ट्रीला त्याचा फायदा होईल. आजही इंडस्ट्रीच्या जेवढ्या समस्या आहेत त्या पूर्ण त्याची दखल घेतली गेलेली नाहीये आणि ती दखल घेतल्याशिवाय आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या सगळ्या ज्या काही एम्स ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही. अच्छा, अशोक सोनवणे सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता हे जे काही पॅकेज जाहीर केलं गेलं आहे, आणखी काय मागण्या तुमच्या अपूर्ण राहतील असं वाटतंय तुम्हाला? आणखी काय याच्यामध्ये ॲडिशनल केलं गेलं पाहिजे, जे येत्या काळात ह्या घोषणा होताना ते ॲडिशनल करून आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? जसं मी अगोदर म्हटलं की कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे या काळातलं, त्या वेतनसाठी वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून देणं गरजेचं होतं की त्याचा भार आमच्या मते गव्हर्नमेंटने उचलायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, जसं इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्यामध्ये आम्हाला काहीतरी कन्सेशन देणं गरजेचं होतं. आता ह्या पॅकेजमध्ये तसं जर म्हटलं तर डायरेक्टली बेनिफिट काहीच नाही आहे. म्हणजे डायरेक्टली जे आहे ती फक्त एक ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जसं आता 25% TDS मध्ये त्यांनी कन्सेशन दिलं, त्यामध्ये टॅक्समध्ये आम्हाला काही कुठं सेव्हिंग नाही आहे. TDS फक्त आत्ताही भरायचा आहे किंवा तो टॅक्स इन्कम टॅक्स नंतरही भरायचा आहे. तो फक्त थोडाफार 25% जो TDS आहे तो फक्त चलनामध्ये राहणार आहे, परंतु त्याचा अर्थ तो बेनिफिट नाही आहे, ती लायबिलिटी कमी होत नाही आहे.
दुसरी गोष्ट या काळामध्ये जे नॉन वर्किंग डेज होते या काळातलं जे बँकांचं व्याज वगैरे आहे त्यामध्ये काहीतरी प्रमाणावरती सपोर्ट करणं गरजेचं होतं. कोणत्याही प्रकारे विचार करता काही प्रमाणामध्ये त्यामध्ये सपोर्ट करणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे आता जर उभारी घ्यायची असेल तर जो मोठा प्रश्न जो उद्योगांसमोर आहे तो व्याजाचा. आपण इंटरनॅशनल लेवलला पाहिलं तर व्याजदर खूप मोठ्या प्रमाणावर कमी आहे आणि त्यामध्येच आपला उद्योजक भरडून निघतो व्याज भरता. तर त्या व्याजदरामध्ये कुठेतरी सवलत देण्याची गरज आहे, टॅक्सेशनमध्ये सवलत देण्याची गरज आहे. आणि जसं मी म्हटलं की आपल्याला एक ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग बेस बनण्यासाठी कायदे कानून रिफॉर्म करण्याची गरज होती. ते कायदे कानून लेबर लॉज सुद्धा खूप रिफॉर्म करण्याची गरज आहे. आणि जसं आपल्या ह्या पॅकेजमध्ये त्यांनी पब्लिक सेक्टर युनिट्सची जी देणी आहेत 5 लाखापर्यंतची ती लगेच 45 दिवसाच्या आतमध्ये देऊ असं सांगितलेलं आहे. तर हे फक्त पब्लिक सेक्टर युनिट्स ऐवजी सगळ्या ज्या लिमिटेड कंपन्या वगैरे म्हणजे देणीची एक आपल्याकडे ते एक व्यवहारातला ते एक नॉर्म्सच बनला पाहिजे की जी देणी आहेत ती ठरलेल्या वेळात 45 दिवसात वगैरे द्यायलाच पाहिजे. आज बऱ्याचशा इंडस्ट्रीज अशा आहेत की 2-2 वर्ष 5-5 वर्ष देणी देत नाही, काही तर नावच घेत नाही आणि मग यातनं लघु उद्योजक हा उभाच राहू शकत नाही. तर ह्या ज्या अशा प्रकारचे जी काही महत्वाची घटक आहेत यावरती विचार होणं फार गरजेचं आहे. अजय मुथा सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता हे जे काही पॅकेज जाहीर केलंय एवढा भारत देश किंवा भारताची अर्थव्यवस्था सक्षम आहे का एवढ्या मोठ्या पॅकेजचा भार उचलण्यासाठी? काय वाटतंय? ॲक्च्युली सरकारने हा पॅकेज 20 लाख कोटी रुपयाचा जो दिला आहे तो आपल्या भारताच्या इकॉनॉमीच्या 10% आहे. आज जर आपण पाहिलं तर जपानचं पॅकेज साधारण 21.5% त्यांच्या GDPच्या पर्सेंटेजमध्ये आहे. अमेरिकेने 13.5%, 13.3%, ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांनी 10.8, 10.7% आसपास GDPच्या त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलंय. आज GDPच्या रँकमध्ये भारत G20 देशमध्ये 5वा आहे आणि व्हॅल्यू वाईज जगामध्ये 19वा आहे. आपल्या छोट्या देशांनी सुद्धा मोठ्या अमाऊंटचे पॅकेजेस दिलेले आहेत. पण आपण जर GDP पर्सेंटेज जर याला क्रायटेरिया लावला, व्हॅल्यू क्रायटेरिया न लावता, तर आपण जगामध्ये आता 5व्या नंबरला आहोत. नक्कीच हा अमाऊंट तसा पाहिला तर कमी आहे जास्त आहे हे आत्ता सांगणं चुकीचं आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा क्रक्स जो आहे या पॅकेजचं, याच्यातून लिक्विडिटी किती जनरेट होणार आणि ती सर्वसामान्यांपर्यंत किती पोहोचणार आणि त्याचा मार्केटमध्ये रिवायवल किंवा त्याचं मोबिलायझेशन कसं होणार, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा क्रक्स आहे. पॅकेज डिक्लेअर होणं मोठी गोष्ट नाही आहे, पॅकेज डिक्लेअर करणं सोपं आहे, परंतु हा पॅकेज लोकांपर्यंत किती प्रमाणात जाईल, याच्यातून किती कॅश ट्रान्सफर होईल हे महत्त्वाचं आहे. जोपर्यंत कॅश ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत कुठल्याही उद्योगाला, कुठल्याही इकॉनॉमीला जीवनदान मिळणार नाही, संजीवनी मिळणार नाही. कारण की कॅश हे लिक्विडिटी हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. जसं सोनवणे साहेबांनी आता सांगितलं की त्यांनी सांगितलंय की GST मध्ये TDS मध्ये आम्ही 25% कपात केली आहे. याच्याने काही विशेष असं फायदा होणार नाही, लायबिलिटी टळत नाहीये. परंतु त्याच्यामधून एक सरकारने एवढंच पाहिलंय, त्या निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह जर पाहिलं तर एवढंच आहे की 25% जेवढी TDS ची लायबिलिटी आहे ती कॅश इन हँड राहील. तसं PF मध्ये त्यांनी 2% आणि 2%, 4% जी केलं ती कॅश तेवढी इंडस्ट्रीकडे हातात राहील, ती कॅश त्यांना वापरायला मिळेल. तर हा सगळा जो काही पॅकेजचा सक्सेस आहे हा शेवटी सगळा तुमच्या कॅश अवेलेबिलिटीवर आहे. कॅश कशी ट्रान्सफर होतं, टॅक्सेस कसे बेनिफिट्स होतात, याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये काय बेनिफिट होतात, त्यांनी मोठ्या काहीतरी स्कीम याच्यामध्ये आणायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्ही रिफंड डिक्लेअर करू. रिफंड हे त्या इन्कम टॅक्स असेसीला देणं गरजेचंच आहे. तुम्ही इतके दिवस पेंडिंग ठेवले ते आज देताय म्हणजे इट इज नॉट अ पॅकेज. ते हा नो डाऊट त्याच्याने आज लिक्विडिटी जनरेट होणार आहे, परंतु ते आज इतके दिवस अडकून राहिले ना, ते त्यांचे पैसे होतेच, ते त्यांना दिले नाही. याच्यामध्ये माझं असं सजेशन आहे सरकारने काहीतरी चांगलं इन्कम टॅक्सचे बेनिफिट्स आणायला पाहिजे, काही टॅक्स रिडम्शन्स द्यायला पाहिजे. जर काही युनिट याच्यातून लॉस सहन करतायत तर कॅरी फॉरवर्ड लॉसचा पिरियड त्यांनी वाढवायला पाहिजे. त्यामुळे नक्कीच इंडस्ट्रीचं पाठबळ आणि मनोबल वाढेल. अजय मुथा सर, मी तुमच्याकडे येईल. MSME साठी सरकारने नेमकं काय दिलंय त्याचा अद्याप लोकांना उलगडा झालेला नाहीये, नागरिकांना उलगडा झालेला नाहीये, तर याबाबत काय सांगाल? आता सरकारने MSMEच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सगळीकडून त्याचा फायदा व्हावा त्यासाठी त्यांनी जे युनिट्स आहेत तर 25 कोटी रुपयापर्यंतचं लोन आहे, त्यासाठी 20% ॲडिशनल कोलॅटरल फ्री लोन दिलंय. नंतर सबऑर्डिनेट डेप्ट म्हणून त्याच्यामध्ये काही लोन दिलंय.
नंतर डेफिनेशन बदलली आहे, त्याबद्दल आपण चर्चा केली. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक कन्सेप्ट त्यांनी फंड ऑफ फंड आणली आहे. फंड ऑफ फंड ही कन्सेप्ट काय आहे की जे युनिट अगदी चांगले परफॉर्मिंग आहेत परंतु आज लिक्विडिटी नाही आहे, त्यांना जर टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन करायचं आहे, त्यांना बिझनेस डेव्हलपमेंट करायचं आहे, तर त्यांना ॲडिशनल फंडची गरज आहे. ती फंड्स घेण्याकरता त्यांच्याकडे आज कोलॅटरल नाही आहे. आज बँकेमध्ये गेलं तर लोन घेण्याकरता काही ना काहीतरी कोलॅटरल देणं गरजेचं आहे. तर ती कोलॅटरल देण्याकरता सरकारने एक नवीन कल्पना आणली आहे. ही कल्पना खूप चांगली कल्पना आहे. त्याला त्यांनी फंड ऑफ फंड असं ही कल्पनेचं नाव आहे. याच्यामध्ये काय होतं आहे, जसं आपण सगळेजण पैसे आपले इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडमध्ये, आपण प्रत्येक शेअरमध्ये जात नाही. ती म्युच्युअल फंड पुढे त्या कंपन्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. सरकारने एक मदर फंड आणि एक डॉटर फंड अशा पद्धतीने कन्सेप्ट आणली आहे. त्यामध्ये ते 10,000 कोटी रुपये सरकार इनिशियल इन्व्हेस्टमेंट मदर फंडमध्ये करणार. मदर फंड हे सगळ्या म्युच्युअल फंडचं एक मदर फंड असणार आहे आणि त्या मदर फंडच्या खाली काही डॉटर फंड्स असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा सरकारने 10,000 कोटी रुपयाचा एक मदर फंड तयार केला, त्याच्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचे 4 डॉटर फंड तयार केले. हे 2,500 रुपयाचे 4 डॉटर फंड काय करतील, जर समजा एखाद्या युनिट चांगला परफॉर्मिंग युनिट आहे, त्याला अपग्रेडेशनसाठी काही लोन पाहिजे असेल तर हे त्याला कोलॅटरल गॅरंटी देतील की तुम्ही याला पैसे द्या, आम्ही याची गॅरंटी देतो आणि त्यामुळे ते युनिट त्याच्यामधून काही त्याचं टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन करू शकेल. म्हणजे 10,000 रुपयाच्या फंडमधून सरकारची अशी अपेक्षा आहे, 10,000 रुपयाच्या कॉर्पस फंडमधून 50,000 कोटी रुपयाचे नवीन लोन ह्या युनिटसाठी किंवा चांगले परफॉर्मिंग युनिट आहे त्याच्यासाठी या फंड ऑफ फंड योजनेमधून द्यावेत. त्यानंतर एक महत्त्वाची कन्सेप्ट त्यांनी आणली आहे की जसं ग्लोबलचे वोकलच्या पॅरलल किंवा मेक इन इंडियासाठी पण त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्यांनी ही खूप चांगली कल्पना आणली. आज काय होतं आहे की आज बरेचसे आपले गव्हर्नमेंटचे टेंडर्स आहेत, मग त्याच्यामध्ये रोड बिल्डिंग असो, हॉस्पिटलायझेशन असो, एज्युकेशन सेक्टर असो, बऱ्याचशा गोष्टीमध्ये गव्हर्नमेंट त्यांचे टेंडर काढतात. हे टेंडरसाठी ग्लोबली त्याच्यासाठी बीड्स येतात. आता ग्लोबली बीड आल्यानंतर बऱ्याचदा काय होतंय की फॉर एक्झाम्पल चायनामधून गव्हर्नमेंटला काही पेन्सिल्स पाहिजेत आणि त्याच्यासाठी टेंडर आलं तर त्यासाठी चायनाची बीड येते. चायनाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 80 रुपये, इंडियन कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 85-90 रुपये आहे. त्यामुळे तो त्या बीडमध्ये टिकू शकत नाही. म्हणून सरकारने खूप मोठा डिसिजन घेतलाय की 200 कोटी रुपयापर्यंतचे जे टेंडर्स आहेत ते इंडियन कंपनीजला दिले जातील. म्हणजे MSMEची कॉम्पिटिशन जी आहे ती नक्कीच आपल्या लार्ज इंडस्ट्री बरोबर राहील, परंतु इंटरनॅशनल प्लेयर जे आहेत ते 200 कोटी रुपयाच्या टेंडरपर्यंत भारतामध्ये येऊ शकणार नाही, त्यांचे टेंडर ॲक्सेप्ट केले जाणार नाही. म्हणजे त्यामुळे MSMEला बेनिफिट मिळेल. नंतर त्यांनी सांगितलं की जे सरकारकडे आज खूप मोठ्या प्रमाणावर, नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या आत्ताच्या मीटिंगमध्ये सांगितलं की सरकारकडे MSMEचे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे पडून आहेत, ते पैसे त्यांनी 45 दिवसात ते देणार आहेत. त्यामुळे परत मार्केटमध्ये लिक्विडिटी येणार या सगळ्या याच्यामधून. आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज MSMEला कॉम्पिटिशन करण्याकरता ॲडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे. त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट करण्याकरता आज MSME सेक्टर ट्रेड फेअर घेत होतं. आता कोविडच्या या प्रॉब्लेममुळे ट्रेड फेअर होऊ शकणार नाहीयेत, त्यामुळे लोक एकत्र येऊ शकणार नाही. त्यांनी ई-कॉमर्स ही एक नवीन कन्सेप्ट आणली आहे. त्यामध्ये फिनटेक कंपन्या ह्याच्यातून ट्रान्झॅक्शन बेस सपोर्ट देऊन MSMEना एकत्रित आणून जे ट्रेड फेअरमध्ये नाही होणार ते ई-कॉमर्समधून होणार आहे. ह्याचा सगळा मेन उद्देश जो आहे तो मार्केटमध्ये लिक्विडिटी आणणे. मार्केटमध्ये लिक्विडिटी आली आणि त्याचं जर मोबिलायझेशन, त्याचं जर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या चॅनलमधून ते पैसे फिरले तर ते काही पटीने ते इकॉनॉमी त्याच्यामध्ये ग्रो होईल. निश्चितच आपण आशा व्यक्त करूयात की आपल्या प्रेक्षकांना देखील आर्थिक पॅकेजचं गणित समजलेलं असेल. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही घोषणा केल्या जाणार आहेत. निर्मला सीतारामन याबाबत माहिती देत आहेत. मात्र आपल्याला आज जोडले गेलेले CA अजय मुथा सर आणि आम्ही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे सर दोघांनीही खूप वेळ दिला. सकारात्मक चर्चा झाली आणि महत्त्वाचे बरेचसे मुद्दे क्लिअर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आजच्या प्राईम टाईममध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा News 24 सह्याद्री.